जिवंत राहिली असती तर म्हातारपणी तुमची विचारपूस तरी त्या मुलीने केली असती, बरोबर? आणि तुम्ही किड्या मुंगीला मारता तशी त्या मुलीची हत्या केली. आणि कशासाठी? फक्त की परीक्षेत कमी गुण आले म्हणून. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून साधनाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तू तर हे जग सोडून गेली, पण तुझ्यासारखे आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य मुलं आणि मुली आहे जे आपल्या आईवडिलाच्या खाली आज सुद्धा जिवंतपणे मेल्यासारखी यातना सहन करत आहे. आणि तुझ्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आईने या गीताची रचना केलेली आहे की असा एक बाप, एका खाजगी शाळेत एक बाप मुख्याध्यापक असून सुद्धा मी म्हणेल की ज्याचा गुडघ्यात मेंदू आहे, ज्याने आपल्या अपेक्षासाठी आपल्याच पोटच्या, आपल्याच जन्मदात्या मुलीची हत्या केली, अशा बापाबद्दल आणखीन काय बोलणार? आणि असे बाप फक्त एक आणि दोन नव्हे तर यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना आपल्या या महाराष्ट्रात घडलेल्या आहे, आपल्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि आज सुद्धा जर ती घटना घडत असेल तर आपल्या सर्वांसाठी, आपल्या शिक्षणासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि अशीच घटना आपल्या महाराष्ट्रात घडू नये म्हणून आईने या गीताची रचना केलेली आहे. हे गीत तुम्ही ऐका, फक्त गीत ऐकून सोडून देऊ नका, एक मनोरंजन म्हणून या गीताला ऐकू नका, तर खरंच या गीतातून काही ना काहीतरी बोध घ्या.